अशी देवी आहे जिच्या मूर्तीची नाही तर चक्क योनीची पूजा केली जाते। मी सांगतेय माता कामाख्या देवी बद्दल। 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। सर्वत्र मोठ्या उत्साहात भक्तिभावाने नवरात्रोत्सव हा साजरा केला जातोय। भारतात देवीची अनेक प्रसिद्ध अशी मंदिरे आहेत। यातलंच एक म्हणजे आसामच्या गुवाहाटीतील माता कामाख्या देवीचं मंदिर। हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर पासून 10 किलोमीटर अंतरावर नीलांचल पर्वतावर असून 52 शक्तिपीठांपैकी एक असं हे मंदिर आहे। कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरी नंतर तांत्रिकांची सर्वात महत्त्वाची देवी आहे। पौराणिक संदर्भानुसार राजा दक्ष आपल्या कन्येचा विवाह भगवान शिवांसोबत लावायला तयार नव्हते आणि याच कारणास्तव राजा दक्ष यांनी शिवशंकरांना यज्ञासाठी आमंत्रितही केलं नाही। सतीला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा तिला शिवाचा अपमान सहन झाला नाही आणि रागाच्या भरात सतीने अग्नीमध्ये उडी मारली। जेव्हा शिवांना हे सगळं कळालं तेव्हा त्यांनी दुःखी होत सतीला आपल्या कुशीत घेतलं आणि ते तांडव करू लागले। यानंतर देवतांना याची चिंता वाटली आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे याबाबत मदत मागितली। भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या मृतदेहाचे 51 तुकडे केले आणि ते शरीराचे अवयव विविध भागांमध्ये पडले। त्यावेळी माता सतीचा योनी भाग कामाख्यामध्ये पडला होता, त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही तर देवीच्या योनीची पूजा केली जाते। कामाख्या मंदिराच्या मागच्या बाजूला ब्रह्मपुत्रा नदी वाहते। आषाढात देवीला मासिक पाळी येते, त्यामुळे आषाढ महिन्यात या नदीचं पाणी लाल होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे। मंदिराच्या 4 गाभाऱ्यांपैकी एक गर्भगृह हे सतीचे गर्भ असल्याचंही सांगितलं जातं। असं म्हणतात जेव्हा देवीला मासिक पाळी येते तेव्हा 3 दिवस तिच्या भोवती पांढऱ्या रंगाचं वस्त्र हे पसरवलं जातं। 3 दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात तेव्हा कापड लाल रंगात भिजलेलं असतं। नंतर हे कापड प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटलं जातं। प्रसाद म्हणून भक्तांना दिल्या जाणाऱ्या या ओल्या कापडाला अंबुबाची कापड असं म्हणतात। तुम्हाला असं कोणतं देवीचं मंदिर माहिती आहे का जिथे वेगवेगळ्या पद्धतीने देवीची पूजा केली जाते? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका।